शेतकरी आत्महत्या ते अनेक राजकीय विषय सिनेमांमधून हाताळले जातात. अशीच एक संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना म्हणजे अशोक खरात प्रकरण. या प्रकरणावर आधारित महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आली. आता सगळं उघड होणार अशी या सिनेमाची टॅगलाईन असून दिग्दर्शनाची धुरा स्वरूप सावंत यांनी सांभाळली आहे. अशोक खरात प्रकरण समोर आल्यावर महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर या देखील अडचणीत आल्या होत्या. रुपाली चाकणकरांनी त्यांना गुरु मानलं होतं. तसंच त्यांचे कौटुंबिक संबंध असल्याचंही समोर आलं होतं. त्यामुळे या सिनेमात रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत कोण असणार याबद्दल चर्चा रंगली होती. यातच लोकप्रिय अभिनेत्री दीपाली सय्यद भोसले यांना या भूमिकेसाठी विचारणा झाली अशी बातमी समोर येते. स्वतः दीपालीने एका चॅनलशी बोलताना याचा खुलासा केलाय. यासोबत दीपालीने एक धक्कादायक खुलासाही केलाय. या भूमिकेसाठी माझं नाव चर्चेत आल्यापासून अनेकांचे ही भूमिका स्वीकारू नका यासाठी दबावाचे फोन येत असल्याचं दीपालीने उघड केलंय. पण दीपालीच ही भूमिका करते हे अजूनही नक्की झालं नाहीये. आता ते येत्या काळातच उघड होईल. तसंच राजकीय नेत्यांचं नाव जोडलं गेलं असल्यामुळे एक कलाकार म्हणून दबाव नाही टाकला पाहिजे. पण मला फोन येत आहेत, मी काम करते, ते माझं प्रोफेशन आहे. मला फोन येत असतील तर ते करू नका, तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करतील असं सांगणारे महिला नेत्यांचे फोन येत आहेत. पण या दबावाला मी घाबरत नाही, मी काम करणार आहे असं दीपालीने सांगितलं. या दरम्यान दिग्दर्शक स्वरूप सिनेमाविषयी म्हणाले, हा सिनेमा केवळ मनोरंजन करणार नसून समाजाला प्रश्न विचारणार आहे. आपण अनेकदा बाहेरून सज्जन दिसणाऱ्या लोकांवर सहज विश्वास ठेवतो, पण त्या मुखवट्यामागे किती भीषण वास्तव दडलं असू शकतं हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही सिनेमातून करणार आहोत. ही कथा कोणत्याही एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून समाजातील अंधश्रद्धा, पैशाची लालसा आणि सत्तेच्या गैरवापराचं विदारक चित्र मांडणारी आहे. प्रेक्षकांनी चित्रपट पाहताना केवळ एक घटना म्हणून न पाहता आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टींकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. हा संदेश आम्हाला या सिनेमातून द्यायचा आहे. सध्या तरी या सिनेमाचं पोस्टर समोर आलंय. मुख्य भूमिकेत कोण असणार, दीपाली ही रुपाली चाकणकरांच्याच भूमिकेत दिसणार का, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.